पंढरपूर या ठिकाणी काल मोदी साहेबांची सोलापूरला सभा झाली आणि आज माळशिरस तालुक्यामध्ये सभा आहे। गेल्या 4 तारखेला जय मल्हार क्रांती संघटनेने घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये महायुतीबरोबर घटक पक्षामध्ये आपण आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 51 मतदारसंघामध्ये दौरा करणार आणि सभा करणार। त्यामध्ये महाराष्ट्रामधून आपण शिरूर तालुक्यामधून सुरुवात केली। जत, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही तालुके आहेत, म्हाडा वगैरे ह्या गावांमध्ये। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी रामोशी बेडर समाजाच्या गेल्या 75 वर्षापासून ज्या मागण्या होत्या त्या 14 ते 15 मागण्या होत्या आणि त्या सर्व मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या याच्यावरून आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाजाचा नेता गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून त्या पूर्ण झालेल्या आहेत। महाराष्ट्रातला 70 लाख रामोशी समाज हा एका पटलावरती महायुतीच्या पाठीमागे आलेला आहे आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी बेडर समाजाला आवाहन करतो की आपल्याला गेल्या 70 वर्ष जे काँग्रेस सरकार असन, राष्ट्रवादी असन, या सर्वांनी आपल्या महापुरुषांना आपल्या समाजाला गाडण्याचं काम केलं आणि आपल्याला जर वरती उजाडात आणण्याचं काम कुणी केलं असेल तर महायुती सरकारने केलेलं आहे, देवेंद्रजींनी केलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातली व्यक्ती आपण या पाठीमागे ह्या महायुतीचं ज्या ठिकाणी घटक पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी आपण त्यांचं काम करा, जातीने हे काम करा। मी आपल्या माध्यमातून अजून एक आव्हान समाजाला करणार आहे की रामोशी बेडर समाजापाशी धन दौलत काही नाही, पण रामोशी समाजाला पहिलं एक मोठं धन मिळालेलं आहे ते म्हणजे इमानदारी आणि इमानदारीच्या जोरावरती आपण आज हे सगळं महाराष्ट्रभर फिरतोय। ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे त्यांच्याकरता फेड करण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 51 मतदारसंघामध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये आपण असन, महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण असन, महायुतीचा ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी ती चिन्ह असन त्याच्यावरती आपण त्यांना मदत करून त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करावा। याच्यामध्ये आपण शिरूर तालुका असन, म्हाडा असन, इंदापूर असन, दौंड असन, बारामती असन, पुरंदर असन, तुमचा करमाळा असन, याच्यामध्ये जत असन, सांगोला, असे सर्वच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण एकदम म्हणजे 70 लाखापेक्षा जादा आपला समाज आहे आणि त्यामुळं त्या समाजाने एक पटलावरती आमचा समाज सर्वजण आलेला आहे। रामोशी समाजाला किंवा मला मंत्रिपद किंवा बाकीचं ही देण्यापेक्षा आम्हाला इज्जत प्यारे आहे, आम्हाला मान सन्मान प्यारा आहे आणि आमच्या महापुरुषांना 5 महापुरुषांची नावं आता सरकारी कॉलेजला आलेली आहेत। रामोशी समाजाच्या पूर्ण मागण्या ज्या होत्या ते पूर्ण झालेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार आणि ते मुख्यमंत्री करण्याकरता महाराष्ट्रातला रामोशी समाज तुटून पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या डोक्यावर समाजाच्या हात उठवला त्यांनी तरी चालतंय, आम्हाला काही नाही दिलं तरी चालणार आहे।